आता नंतरचा एक टॉपिक आहे तो म्हणजे तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे आणि तुम्हाला असं सांगितलं की त्याच्यापासून सेंटेन्स बनवायचं आहे, एकदा ॲज अ नाऊन म्हणून आणि एकदा ॲज अ वर्ब म्हणून. आता बऱ्याच मुलांना काय होतं, हा टॉपिक खूप डिफिकल्ट जातो, म्हणजे त्यांना कळतच नाही याच्यामध्ये काय लिहायचं आहे. याच्यासाठी मी तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अशा टाईपचा जर क्वेश्चन आला तर तुम्ही त्याला इझिली करू शकता. फाईन. चला, ट्रिक अशी आहे बघा, एक वर्ड दिला आहे. आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक वर्ड दिला आहे, त्याचं नाव आहे ड्रीम. आणि ड्रीम तुम्हाला एकदा नाऊन म्हणून सेंटेन्समध्ये यूज करायचं आणि एकदा वर्ब म्हणून यूज करायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला नाऊन म्हणून यूज करायचं असेल, नाऊन म्हणून ज्यावेळेस यूज करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक ट्रिक वापरायची. ती म्हणजे काय, की सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा. आता कुठलाही सब्जेक्ट तुम्ही लिहू शकता. सब्जेक्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे. सब्जेक्टमध्ये आपण आय, वी, ही, शी, दे यांच्यापैकी कुठलाही सब्जेक्ट तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कुठलंही म्हणजे एक रिलिव्हंट असं वर्ब यूज करायचं आहे. आता हे ज्यावेळेस आपण याचं सेंटेन्स लिहू त्यावेळेस तुम्हाला कळेल. वर्ब नंतर काय करायचं, तुम्हाला आर्टिकल्स लिहायचे आहेत. एकतर अँड द याच्यापैकी जे सुटेबल आर्टिकल ते लिहायचं आणि त्याच्यानंतर जो वर्ड तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला वर्ड लिहायचा आहे. ठीक आहे, सिम्पल. पहिले सब्जेक्ट लिहायचा आहे, नंतर वर्ब लिहायचं आहे, त्याच्यानंतर अँड द आणि नंतर तो वर्ड लिहायचा आहे. आता हे लिहून दाखवतो. नाऊन फॉर्ममध्ये कसं लिहिणार, एक मी लिहून दाखवतो. पहिलं काय लिहायचं, सब्जेक्ट. आता कुठला एक सब्जेक्ट घ्या. फॉर एक्झाम्पल मी इथं सब्जेक्ट घेतो शी. ओके, शी. त्याच्यानंतर वर्ब म्हणून घेतो शी हॅज. ओके, त्याच्यानंतर अँड द याच्यापैकी एक आर्टिकल यूज करतो, ते म्हणजे शी हॅज अ ड्रीम. त्याच्यानंतर काय यूज करायचं आहे, तो वर्ड यूज करायचा म्हणजे ड्रीम यूज केला. शी हॅज अ ड्रीम टू ट्रॅव्हल द वर्ल्ड. ओके, शी हॅज अ ड्रीम टू ट्रॅव्हल द वर्ल्ड. आता या सेंटेन्समध्ये नाऊन म्हणून ड्रीम हा वर्ड यूज केलेला आहे. ओके, सिम्पल. त्याच्यासाठी स्ट्रक्चर काय, पहिलं सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर काय अँड द याच्यापैकी कुठले तरी एक आर्टिकल यूज करायचा आणि शेवटी तो वर्ड लिहायचा. आहे ना सिम्पल. ओके, नेक्स्ट. आता वर्बसाठी बघा, वर्ब जर तुम्हाला वर्ब म्हणून जर यूज करायचं असेल तर तुम्हाला काय स्ट्रक्चर यूज करायचं आहे ते बघा. तुम्हाला काय करायचं, पहिला सब्जेक्ट घ्यायचा आहे, कुठलाही सब्जेक्ट घ्या तुम्ही. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला तो वर्ड लिहायचा आहे आणि मग राहिलेलं जे ऑब्जेक्ट किंवा राहिलेला जो पार्ट आहे तो तुम्ही नंतर लिहू शकता. आता वर्ब बनवायचं आहे, म्हणजे ड्रीमला मी ॲज अ वर्ब कसं यूज करतो सेंटेन्समध्ये बघा. पहिलं काय घ्यायचं, सब्जेक्ट घ्यायचं. तर सब्जेक्ट काय घेऊ, फॉर एक्झाम्पल मी सब्जेक्ट घेतला आय. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तो वर्ड घ्यायचा आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर तो वर्ड म्हणजे कुठला, ड्रीम. आय ड्रीम. आता ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही काय घेऊ शकता, आय ड्रीम अबाउट फ्लाइंग. आय ड्रीम अबाउट फ्लाइंग इन द स्काय. सिम्पल. दोन्ही फॉर्ममध्ये यूज केलं, ॲज अ नाऊन म्हणून पण आणि ॲज अ वर्ब म्हणून पण. फक्त यासाठी काय, या दोघांचं स्ट्रक्चर लक्षामध्ये ठेवायचं. आता ना सेम अजून एक असा क्वेश्चन दिलेला आहे. सेम एक क्वेश्चन दिलेला आहे, तो तुम्हाला 2020मध्ये. मेक 2 सेंटेन्सेस बाय यूजिंग द गिवन वर्ड ॲज अ नाऊन अँड ॲज अ वर्ब विदाउट चेंजिंग इट्स फॉर्म. ओके, तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपल्याला काय माहिती आहे, नाऊन जर बनवायचं असेल तर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. पहिले सब्जेक्ट प्लस वर्ब, नंतर अँड द आणि नंतर वर्ड. वर्बसाठी सब्जेक्ट प्लस वर्ड आणि ऑब्जेक्ट. आता आपण वॉटरचं पहिलं काय बनवूया, पहिलं नाऊन बनवूया. ओके, पहिलं काय घ्यायचं, सब्जेक्ट. तर मी सब्जेक्ट घेतला, लेट्स से आय. ओके, वर्ब घ्यायचं आहे. नाऊन फॉर्म बनवतो ना आपण, नाऊन सेंटेन्स बनवतो आहे. वर्ब कुठला घेऊ, लेट्स से मी घेतला वर्ब वॉटरशी रिलेव्हंट असणारा आय ड्रँक. ओके, आता अँड द, वॉटर म्हणू शकत नाही, मग वॉटरला आपण काय म्हणू, ग्लास ऑफ वॉटर. ओके, आय ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटर. है ना सिम्पल. ओके, आता काय घेऊया, वर्बचं बनवूया. वर्बमध्ये फर्स्ट काय घ्यायचं आहे, फर्स्ट काय घ्यायचं, सब्जेक्ट. लेट्स से मी सब्जेक्ट घेतला आय, किंवा इथं आता सब्जेक्ट चेंज करतो, सब्जेक्ट घेतो दे. वर्ड घ्यायचं आहे, तर वर्ड मी घेतला दे वॉटर. ओके, दे वॉटर द
प्लांट्स एव्हरी डे. ओके, दे वॉटर द प्लांट्स एव्हरी डे म्हणजे ते झाडांना पाणी, रोज झाडांना पाणी देतात. दे वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. ओके फाईन, सिम्पल आहे ना. फक्त हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षामध्ये असेल तर तुम्ही इझिली हे करू शकता. आय होप तुम्हाला ही सिम्पल ट्रिक कळली असेल. नेक्स्ट क्लासमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक स्टडी करूया. थँक्यू.